लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून यामध्ये महायुतीचे जे काही उमेदवार आहेत तर यांना कांद्यामुळे त्यांचं वांदं झाल्याचं समोर आलेलं आहे आणि नेमकं कुठं कसा फटका बसलेला आहे तर आपण हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत कांदा विषय तज्ज्ञ आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर आहेत। होळकर साहेब, मला हे सांगा की कशा पद्धतीने कुठं फटका बसला आणि यातून काय बोध घेतला पाहिजे आता महायुतीच्या जे काही घटक पक्षांनी? नाही, आपण जर बघितलं जगामध्ये कांदा उत्पादक म्हणून भारताकडे बघितलं जातं। मोठा असा हिस्सा भारत देशाचा आहे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा जर कोणाचा असेल तर तो महाराष्ट्र राज्याचा आहे। आणि म्हणून सातत्याने आम्ही या ठिकाणी केंद्र शासनाला विनंती करत होतो की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही चुकीचं धोरणं या ठिकाणी राबवलं जातात ते या ठिकाणी थांबवलं पाहिजे। निर्यात बंदी असेल, स्टॉक लिमिट असेल, 40% ड्युट्या लावणं असेल, अशा वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी करून कांद्याचे बाजारभाव या ठिकाणी वाढू दिले नाही आहेत आणि म्हणून शेतकरी प्रचंड असा या ठिकाणी चिंतेत होता। त्याच्यामध्ये संघर्षाची भूमिका होती आणि ह्यावेळेस सर्व शेतकरी, सर्व जातीपाती बाजूला ठेवून एक शेतकरी म्हणून एक संघटित झाला आणि त्याचे परिणाम आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलेले। साधारणतः उत्तर महाराष्ट्रात जरी आपण विचार केला तर 8 जागांपैकी 6 जागा या भारतीय जनता पार्टीला गमवाव्या लागल्या। त्यामध्ये अनेक दिग्गज होते, म्हणजे केंद्रीय मंत्री आलेले आमच्या भारतीताई पवार असतील, भामरे साहेब असतील, विखे साहेब असतील, अनेक लोकांना ह्या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं आणि शेतकरी विरोधी जे काही धोरणं त्या ठिकाणी राबवले त्याचे पडसाद निवडणुकीच्या माध्यमातून आपण बघितले। या ठिकाणी पिंपळगावला ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली, आमचा एक कार्यकर्ता जो शेतकरी सानप म्हणून आहे त्यांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये एवढीच विनंती केली की कांद्याच्या संदर्भामध्ये पुढील 5 वर्षासाठी काय धोरणं असतील यावर बोलावं। एवढी विनंती केल्यानंतर त्याला ज्या पद्धतीने त्या सभामंडपातून बाहेर काढण्यात आलं हे सर्व शेतकऱ्यांनी बघितलं आणि निश्चित ही दुर्दैवी गोष्ट, एखादा माणूस जर आमच्या व्यवसायाबद्दल, आमच्या शेतीबद्दल जर बोलत असेल आणि त्याला अशा पद्धतीने जर ट्रीटमेंट देणार असेल तर त्याचे पडसाद निश्चित त्या निवडणुकीमध्ये उमटणारच होते आणि त्या पद्धतीने ते निकालाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आलेले आहे। एकंदरीत पाहता कांद्यामुळे कसं महायुतीच्या खासदारांचं वांदं झालेलं आहे तर हे समोर आलेलं आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा आता कुठंतरी जे काही महायुती घटक पक्ष असतील तर यांनी यातून बोध घेतला पाहिजे असं या ठिकाणी जयदत्त होळकर सांगत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।